गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असलं तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही रासावत. प्रत्येक क्षणी प्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश. जातीपातीच्या रागातून नवी मुंबईत स्वप्नील सोनवणे या अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आला. पण जर समाजानं थोडी जागरूकता दाखवली असती तर आज स्वप्नीलचा जीव वाचला असता. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात पोलिसांनी सोनवणे कुटुंबाची तक्रार नोंदवून मुलीच्या कुटुंबाला समज दिली असती तर स्वप्नीलचा खून झालाच नसता. याचवेळी मुलीचा भाऊ आणि त्याचे झिंगलेले मित्र धिंगाणा घालण्यास SBI वसाहतीत आले असताना तेथील रहिवाशांनी त्याला विरोध केला असता तर सोनवणे कुटुंबाला बळ मिळालं असतं. पण या घटनेनं माणूस म्हणून आपण किती सावध राहिलं पाहिजे हे दाखवून दिलंय. नेमकी कशी घडली ही घटना पाहूया. अनेक महानगर अर्थात स्मार्ट सिटी होण्याच्या दिशेनं आहे. पण विचारांची प्रगती कधी होणार असा सवाल विचारतीये हीच ती नगरी. सायबर सिटी समजली जाणारी नवी मुंबई, पुरोगामित्वाला काळीमा फासणारी घटना याच टेक्नो सिटीत घडली. स्वप्नील सोनवणे खून प्रकरण. 11वीतल्या स्वप्नीलचा दारावे गावात लाथाबुक्क्यांनी जीव गेला आणि याला कारण होतं ते स्वप्नीलचं प्रेम प्रकरण. दारावे गावातील अल्पवयीन तरुणी आणि नेरूळ सेक्टर 13 मधील SBI वसाहतीत राहणारा 16 वर्षांचा स्वप्नील. शालेय जीवन या दोघांचं एकत्र झालं. त्यामुळं त्या दोघांमध्ये अगोदरपासून घट्ट मैत्री होती. Good morning all of you. Sit down. First of all, I would like to welcome you all from your one stage of life जो तुम लोग ने अभी complete किया. Stages first, that is 10th. Now you have come to a new stage of life, that is your higher education, your high school. Introductions I will start with. So now I would like to have a quick introductions from your side. You introduce yourself. My name is Mushkil Gaikwad and I have got 84% in 10th. Good. And you? And you? माझं नाव मिताली, मी नेरळला राहते आणि मला 10वीत 75% होते. Good. You introduce yourself. माझं नाव स्वप्नील सोनवणे, मी राहणार नेरूळ, मला 10वीला 75% पडले. What about you? माझं नाव संदीप सावंत, मी वाशीला राहतो, मला 10वीला 68%. Have a good round of applause. Okay. बघ, शाळेत पण आपण एकत्र होतो की नाही, आणि आता कॉलेजमध्ये जुळते ना आपलं. झालं? आता मॅडमचे लेक्चर संपलंय. आता काय तू चालू करतोस का? घरी जायचंय. या या. ए अगं चल, आता किती टाइमपास करतेस? किती मस्त ना, आपण चौघी स्कूल टाइम पासून
एकत्र आहोत. बघ ना, आपण चौघी, ती रश्मी, ती शिल्पा सुद्धा आहे. आणि ते रमेश मागे बसलेला. आणि हो तो स्वप्नीलही. हे बरं लक्षात आहे. सातवीपासून नुसतं स्वप्नील स्वप्नील. तो फक्त मित्र आहे माझा. हो का? हो खरंच. काहीही तुमचं चालू असेल. याला प्रेम म्हणावं की मैत्री अशी अनेक प्रश्न इथं पडतात, कारण हे वयच असं असतं. मला कधीच कळले नाही हे तुझ्या माझ्या मधलं नातं. व्हॉट्सअपमध्ये गुंतून जातो तुझे तेच मेसेज वाचून. कधी स्माइल, कधी लव अशी चिन्हे टाकून तुला आजमावू पाहतो. मला अधूनमधून कधी असाही विचार येतो, का कोण जाणे कुठला व्हायरस तुझं माझं नातं बिघडवून टाकेल. स्वप्नील आणि त्या मुलीच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण तिच्या भावाला लागली आणि इथंच या वादाला तोंड फुटलं. पण त्या मुलीच्या कुटुंबियांचा राग व्यक्त करण्याची पद्धत स्वप्नीलच्या जीवावर बेतली. नेमकं पुढे काय झालं हे आपण पाहणार आहोत. पण आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, मी लगेच परततोय. पहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. चीड, संताप, राग कोणी किती आणि कसा व्यक्त करायचा याचे काही आडाखे तयार होणं हे किमान मानवी संवेदनशीलताही हरवत चालल्याचं लक्षण आहे. गेल्या काही दिवसांपासून ही लक्षण आपण पाहतोय. स्वप्नील सोनावणे खून प्रकरणातही नेमकं हेच झालं. फक्त खालच्या जातीचा असल्याचा राग मनात धरून त्या मुलीच्या भावानं स्वप्नीलवर दूध धरला आणि इथूनच या प्रकरणात खरी ठिणगी पडली. कसा भेटला? चांगला होता. छान होता माहितीये. मस्त मजा आली ना आज. 50% सेल आहे ना? कुठे? तो कुठला तरी मॉल आहे ना. अच्छा मॉल. मग उद्या जाऊया घ्यायला. पुस्तकी पण घ्यायचे, कपडे. हो कपडे घरी. चला घरी जायचा. स्वप्नील आणि त्या मुलीच्या संबंधाची कुणकुण मुलीचा भाऊ सागरला लागली. त्यानं त्याला दम दिला आणि जिवे मारण्याची धमकीही दिली. काय ग असं तुझा भाऊ? तो ना असाच आहे. माझ्याशी कुठलाही मुलगा बोलला ना समज त्याला संध्याकाळी मारलंच. बापरे. काय नाही ग, लाडाने वेडा झालाय, बाकी काही नाही. हो हे असतच. दिवसेंदिवस तिच्या भावाचा राग वाढत होता आणि त्याची तळाची आग मस्तकी गेली आणि इथंच ठिणगी पडली. त्याला मागच्या महिन्यामध्ये लई दम दिला होता. याला तोडायचा नाही. माझ्याला जाम मारला होता, अजून ऐकत नाही. हा तोडा नाही. आता तोडतोय. याचा पुढे जर भेटलास आणि टाकीन आणि धागात पाठवीन. चालला काय? हा यायला. आमची चुकी काय, माझ्या भावाची चुकी काय होती? वो 15 साल का था, सिर्फ 18 का भी नहीं था. वो लड़की भी उसमें थी. उसने सारे प्रूफ दिखाए थे पूरे के पूरे. आई, हा बोल रे, काय झालं? अगं आई ऐक ना. थांब जरा. काय झालं? महत्वाचं बोलायचं आहे. अरे तुला काय झालं? एवढा का घाबरलायस? अगं, आणि इतका घाम का आलाय तुला? अगं आधी इथे बस. हा अगं आई, ती माझी मैत्रीण आहे ना मिताली. हा. आम्ही 10वी पासूनच्या आधी फ्रेंड होतो आई, हा माहितीये शाळेपासून. मला. आई कॉलेजला पण आम्ही एकत्र हो. जातो. हा. पण तिच्या भावाला काहीतरी आई वेगळंच वाटलं. आई हा. त्यांनी मला ते दिनेश दादाच्या ना गच्चीवर नेऊन आई काय? खूप मारलं आई त्यांनी मला.
अहो ऐकलं का? अगं नको आई बाबांना नको सांगू आई. नाही अरे हे बघ ऐक इकडे इकडे. अहो पटकन या ना. काय झालं? अहो ती मैत्रीण नाही का ती नेरूळची मिताली ती नाही का ती आपल्या घरी आली होती एकदा. अहो ते एकदा काहीतरी बोलताना बघितलं तिच्या कोणत्या भावंडांनी त्याला खूप मारलं आणि धमकी दिली की गच्चीवरनं ढकलून दिली म्हणून. अहो ती लोक खूप कशी असतात माहिती नाही तुम्हाला. हे बघ तू काळजी करू नको. हे बघा आपण पोलिसात जायचं. आपण काहीतरी करूया. असं कसं काय करू शकतात ते? आज तुला धमकी दिली मारलं, तू उद्या काळजी तुला जीव घेतील. हे बघ तुझी खरंच काही चूक नाही. हॅलो, मी सोनवणे बोलतोय. पदर रडणं बंद. अहो इथल्या गावातल्या मुलांनी माझ्या मुलाला दमदाटी केली, मारहाण अहो केली. नावं सांगा त्यांना कोण आहेत ती. हा 7-8 मुलं आहेत. बरं साहेब मी काय तू म्हणतो, हे बघ पोलीस स्टेशनला एकदम मी येऊ शांत का आता? रहा, तुम्ही एकदम इकडे? शांत रहा. ओके नक्की ओके ना? ठीक आहे, मी निघतो. पोलीस स्टेशनला मी येतो. हे बघ बाबा करतील सगळं. फोन लावलाय त्यांनी पोलिसांना आता. आपल्याला तू पोलीस काहीच स्टेशनला काळजी करू जायचं नको. हो निघूया आपण. चल हे बघ तू काहीच काळजी काही करू काळजी नको. करू भाग नको, फूस काही काळजी अगोदर. करू नको, मी आहे काही ना. काळजी करू नको. आहोत ना आम्ही तुझ्यासोबत. चल 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 लवकर चप्पल घाल. पोलिसांनी 1 तास माझ्याशी FIR नाही घेतलं. माझ्या पोराला तुम्ही तिथं लपवा, त्याला घातक आहे. त्या पोलिसांनी तुम्ही घरी जा, तुम्हाला माहिती पडेल. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नाही, उलट पक्षी सोनावणे कुटुंबियांनाच दमदाटी केली. विशाल नावाच्या एका तरुणानं मुलीच्या भावाला असं करण्यापासून परावृत्त केलं आणि तात्पुरता का होईना धोका टळला. पण तिचा भाऊ गप्प बसण्यातला नव्हता. स्वप्नील बद्दलची चीड त्या मुलीच्या कुटुंबियांच्या डोक्यात गेली होती. वाद मिटवायचा असेल तर आमच्या वडिलांची माफी मागा असं सांगून तो सोनावणे कुटुंबियांना त्या मुलीच्या घरी घेऊन गेला. मला दादांनी बोलवलंय. ठीक आहे ठीक आहे, आम्हाला माफी मागायला लागेल त्यांची. आपण माफी का मागायची आपण? रिलॅक्स. ठीक आहे ठीक आहे त्यांना सांगा आपण जाऊया. ठीक आहे, आम्ही येतो. नाही तुम्हाला मी घ्यायला आलोय. हा, चला लवकर. हा येतो बाबा येतो. हा आलो खाली या लवकर. पण माफी चूक नसताना माफी. जाऊ दे ना, विषय संपेल, एकदाची कटकट मिटेल. स्वप्नील, हे बाळा स्वप्नील, मी अजून सांगतो आपण कशाला माफी मागायची. आता माफी मागून प्रश्न सुटत असेल तर कशाला त्यांच्या नादाला लागायचं? बरोबर. ही लोक बरी स्वप्नील, नाहीये. चल रे बाळा, स्वप्नील, चल आपल्याला बाळा. जायचंय. आपल्याला जायचंय त्यांच्याकडे. चल लवकर. चल बाळा लवकर. झाल्या प्रकारामुळे सोनावणे कुटुंब पुरतं हादरून गेलं होतं. त्या मुलीच्या कुटुंबियांचा राग आणि पोलिसांचं असहकार्य, त्यामुळे हा वाद मिटण्यासाठी त्यांनी शहाजी सोनावणे मुलीच्या कुटुंबियांची माफी मागायलाही तयार झाले. पण झालं भलतच. हा बोलवलंय त्यांना. हा सर्व माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. माझ्या नाकातूनच पाणी जायला लागलं. बघू ते आल्यावर तर बघतो काय करायचं ते. बघतो एकदाच कामच काढून टाकतो त्याचं. त्याला समजावून सांगितलं पण तू तो ऐकत नाही. सांगा आम्ही त्याची वाटच लावतोय. वाटच लावून टाकतो त्याची. बघू आता ते आल्याच्या नंतर काय ठरतंय ते बघू. दादा आले ते लोक. अरे आलास का? तुझीच वाट बघत होतो. मान कशाला खाली घालतो? मग माफी द्यायची. घाबरू नको बाळा, माफी मागते. माफी बी मागू नकोस, ही आमची इज्जत आहे. हे बघा, झालं गेलं ते सोडून द्या. आम्हाला काही वाद वाढवायचा नाहीये. वाद कसला वाद? तू आम्हाला शिकवतोस वाद वाढवायचा. अहो झाली चूक आता. चूक झाली. हा कसली चूक झाली? अहो गावात इज्जत ठेवली आमची. हा, पोराने तुमच्या. हा, बस शिवा, तू बस शिवा, तू बस शांत बस, तू शांत बस. मी बघतोय ना, तू शांत बस. सांगा, बोला त्याला. शांत बस. माफी मागायला आलो ना बाळा. माफी मागतो यांची. आम्ही माफी मागायला आलोय. तुमच्या मनात राग नाही, आमच्या नाही. बाळा, माफी माग त्यांची. माफी कसली मागतोस तू? अहो, इकडे म्हणतात ते काय माफी मागण्यास आलेल्या सोनावणे कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. सोनावणे कुटुंबातील सदस्य जीव वाचवण्याच्या आकांतानं पळू लागले. त्यावेळी त्यांचा पाठलाग करून त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. किरकोळ शरीरयष्टी असलेल्या स्वप्नीलच्या डोक्याला आणि छातीला बेदम मार लागला आणि स्वप्नील त्याच ठिकाणी कोसळला.
साडेसात वाजता त्यांची पोरं आली, आम्हाला वरून धक्का देत होते. आम्ही जबरदस्ती करून माझ्या बापाच्या पाय पडा, आम्ही तुम्हाला माफ करणार, आम्ही तुम्हाला काय करणार नाही. आम्ही नवरा बायको मुलगा गेलो, कुत्र्यावाणी मारलं. त्या मुलीला सांगितलं सर्व खोटे सांग, तुझ्यावरती जबरदस्ती केली, तुझ्या बलात्कार केला, माझा मुलगा पाय पडतोय, मी तुला असं काही नाही केलं. काय ग हा सासरी बाबा देव फोन 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 हा एक तो फोन हा काय चाललंय का तुझं? तुझ्यामुळे आमची वाट लागली, सगळी इज्जत ठेवली नाही तू आमची. हा काय चाललंय? कशाला हे करतेस तू सगळं? बाबा ते काहीतरी वाट लावून ठेवते. हा बघ मी काय सांगते ते कान देऊ नये. हा कुणी काही विचारलं तर सांगायचं मला माहित नाही तो पोरगा कोण होता, काय होता, कुठून आला काही माहिती नाही. पोलीस स्टेशनला पण हेच सांगायचं. स्वप्नीलला कसं बसं नेरूळ येथील डी.वाय. पाटील रुग्णालयात 10 वाजता आणलं, पण त्याच्यावर उपचार करण्यापूर्वीच स्वप्नील हे जग सोडून गेला होता. या सर्व प्रकरणात पोलिसांनी सोनावणे कुटुंबाची तक्रार नोंदवून मुलीच्या कुटुंबाला समज दिली असती तर स्वप्नीलचा जीव वाचला असता. याच वेळी मुलीचा भाऊ आणि त्याचे झिंगलेले मित्र धिंगाणा घालण्यास SBI वसाहतीत आले असताना तिथल्या रहिवाशांनी त्याला विरोध केला असता तर सोनावणे कुटुंबाला बळ मिळालं असतं. पण वरचा सारा प्रकार पाहिला तर जातीपातीच्या विषवल्ली समाजात अजूनही किती खोलवर रुजल्यात हे स्पष्ट दिसतंय. आणि पुन्हा एकच प्रश्न विचारावा लागतोय, तो म्हणजे महाराष्ट्रात पुरोगामित्व राहिलंय का? विनय म्हात्रे, IBN लोकमत, नवी मुंबई. राग, द्वेष, सुडाची भावना एखाद्याचं आयुष्य कसं बर्बाद करू शकतं हे दाखवणारी घटना म्हणजे नवी मुंबईतील हे स्वप्नील सोनावणे खून प्रकरण. मात्र या घटना समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे आणि हे रोखण्यासाठी तुम्हा सर्वांनाच सावध राहण्याची गरज आहे. क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून सावध करण्याचा आमचा हा उद्देश आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो, ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध रहा, प्रत्यक्षाने पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.